नागपूर शहरात प्रतिबंधित तंबाखू आणि अंमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी ऑपरेशन थंडर सुरू केलं आहे। या अंतर्गत तहसील पोलिसांनी धाड टाकून प्रतिबंधित तंबाखू आणि पान मसाल्याचा अवैध साठा केल्याबद्दल एका आरोपीला रंगेहात अटक केली। सोमवारी संध्याकाळी तहसील पोलिसांचं एक पथक गस्त घालत होतं। गुप्त माहितीच्या आधारे तहसील पोलीस ठाण्याअंतर्गत गोळीबार चौकाजवळील पाचपावली पहिलं फाटक परिसरात आरोपीच्या घरी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांसह संयुक्तपणे धाड टाकण्यात आली। टोपरे यांच्या विहिरीजवळील आरोपी नामदेव तराळ्याच्या घरातून विविध कंपन्यांचे प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि पान मसाला जप्त करण्यात आला। पोलिसांनी एकूण 341 किलो 96 ग्राम प्रतिबंधित तंबाखू आणि पान मसाला जप्त केला, ज्याची अंदाजे किंमत 4,14,562 आहे। तपासात असं दिसून आलं की आरोपीकडे अवैध विक्रीसाठी हा साठा होता। पोलिसांनी आरोपीला अटक करत सर्व सामान जप्त केलं। तंबाखूजन्य पदार्थाचा साठा करून त्याने त्याच्या घरी ठेवलेला आहे अशी खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती आमच्या टीमला। त्या अनुषंगाने त्याच्या घरावर छापा घातला असता असे वेगवेगळ्या फ्लेवरचे तंबाखूजन्य पदार्थ आम्हाला मिळून आले। यातील आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। त्याच्याकडून त्याच्या ताब्यातून एकूण 4,14,562 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आज रोजी आम्ही पोलीस स्टेशन मधील जो अटक आरोपी आहे त्याला माननीय न्यायालयात हजर करणार आहोत आणि त्याची पुढील कस्टडी कडून घेऊन त्याने सदरचा मुद्देमाल नेमका कुठून आणला होता, कोणाला विकणार होता याबाबत सखोल तपास करीत आहोत। सदर आरोपीवर यापूर्वी सुद्धा एक अशाच प्रकारचा गुन्हा दाखल आहे, त्याबाबत सुद्धा आम्ही योग्य ती कारवाई करीत आहोत।